नमस्कार मित्रांनो, मिशन अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एमपीएससीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि त्यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा. हा भाग परीक्षेत वारंवार विचारला जातो, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया प्राथमिक माहितीतून. ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव होते ज्योतिराव गोविंदराव फुले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते खानवडी, जिल्हा पुणे. मित्रांनो, त्यांच्या कुटुंबाचे मूळ आडनाव गोऱ्हे असे होते, परंतु फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे पुढे त्यांना फुले हे नाव पडले. ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर इंग्रजी विचारवंत थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव होता. समता, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांची प्रेरणा त्यांना याच पुस्तकातून मिळाली. आता पाहूया त्यांचे शैक्षणिक कार्य. 1 जानेवारी 1848 हा भारतीय शिक्षण इतिहासातील सुवर्ण दिन मानला जातो, कारण या दिवशी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते, परंतु ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध सहन करत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. यानंतर 1851 मध्ये बुधवारपेठ आणि रास्तापेठ येथेही मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच महार-मांग समाजातील अस्पृश्य मुलांसाठी नानापेठेत स्वतंत्र शाळा सुरू केली. 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखालील हंटर कमिशनसमोर त्यांनी साक्ष दिली. यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याची मागणी केली. आता पाहूया सामाजिक सुधारणा. 1863 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्या काळात विधवा महिलांवर खूप अन्याय होत असे. भ्रूणहत्या आणि बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. 1864 मध्ये त्यांनी पुण्यातील गोखले बागेत एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. ही त्या काळातील अत्यंत धाडसी सामाजिक क्रांती होती. 1868 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. ज्या समाजाला पाण्याचा हक्क नव्हता त्या समाजाला समानतेचा अधिकार त्यांनी दिला. विधवांचे केशवपन म्हणजेच डोक्यावरील केस काढण्याची अमानुष प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. मित्रांनो, ज्योतिराव फुले यांचे कार्य केवळ समाज सुधारणेपुरते मर्यादित नव्हते, तर ते मानवतेचा खरा संदेश देणारे महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. ही कृती त्यांच्या समतेच्या विचारांचे जिवंत उदाहरण आहे. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले, परंतु त्यांनी पेटवलेली सामाजिक समतेची ज्योत आजही कायम आहे. मित्रांनो, परीक्षा दृष्टीने लक्षात ठेवा. मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848, भिडेवाडा, पुणे. बालहत्या प्रतिबंधक गृह 1863. विधवा पुनर्विवाह 1864. पाणवठा खुला 1868. हंटर कमिशन समोर साक्ष 1882. सर्वात आधी सत्यशोधक समाजाची स्थापना. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. या समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते बहुजन समाजाला ब्राह्मणी वर्चस्वापासून आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे. याचे ब्रीदवाक्य खूप महत्त्वाचे आहे. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजेच देव आणि माणूस यांच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, असा विचार महात्मा फुलेंनी मांडला. या समाजाचे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार स्वतः महात्मा फुले होते, तर नारायणराव कडलक हे सचिव होते. हा प्रश्न एमपीएससी मध्ये थेट विचारला जाऊ शकतो. आता पाहूया महात्मा फुलेंची महत्त्वाची पुस्तके. 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. या नाटकात ब्राह्मणी शोषणाचे विदारक चित्रण केले आहे. यानंतर 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ प्रकाशित झाला. यामध्ये पुरोहितशाहीच्या शोषणावर कठोर टीका करण्यात आली आहे. 1873 मध्ये प्रकाशित झालेला गुलामगिरी हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांना समर्पित करण्यात आला होता. हा प्रश्न एमपीएससी मध्ये अनेकदा विचारला गेला आहे, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. 1881 मध्ये शेतकऱ्याचा असूड प्रकाशित झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या दुःखद परिस्थितीचे वर्णन आणि उपाययोजना सांगितल्या आहेत. 1885 मध्ये सत्सार अंक 1 व 2 आणि इशारा ही पुस्तके प्रकाशित झाली. या पुस्तकांमधून जातीभेद आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर प्रहार करण्यात आला. महात्मा फुलेंचा मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म 1891. या ग्रंथाला सत्यशोधक समाजाचा बायबल असे म्हटले जाते. आता काही विशेष महत्त्वाच्या नोंदी पाहूया.
11 मे 1888 रोजी मुंबईतील मांडवी येथे झालेल्या सभेत राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटला भेटताना त्यांनी साध्या शेतकऱ्याचा वेश परिधान केला होता. यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. कामगार चळवळीतही महात्मा फुलेंचे मोठे योगदान होते. कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापन करण्यासाठी महात्मा फुलेंचे मार्गदर्शन लाभले. मित्रांनो, हा संपूर्ण टॉपिक MPSC, तलाठी, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच परीक्षाभिमुख नोट्स आणि फ्री टेस्ट पाहिजेत तर मिशन अधिकारी 360 ॲप डाउनलोड करा.